विद्यार्थ्यांचं स्वागत. जे आपलं चौथं प्रकरण जे आहे, आज नवीन प्रकरण आपण सुरू करतोय. विद्युत धारेचे परिणाम. तर विद्युत धारेचे कोणकोणते परिणाम आहेत ते आपल्याला पाहायचं की विद्युत धारेचे औष्णिक परिणाम, विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम आणि त्याच्यावर चालणारे वेगवेगळे जे उपकरण जे आहेत ते कशा स्वरूपाचे आहेत. दररोजच्या वापरामध्ये विद्युत धारेचा आपण कसा तुम्हाला माहिती ऊर्जा अक्षतेचा जो नियम आहे, ऊर्जेचे एका ऊर्जेचे रूपांतर दुसऱ्या ऊर्जेमध्ये होते. म्हणजे विद्युत ऊर्जेचे रूपांतर प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, औष्णिक ऊर्जा, चुंबकीय ऊर्जा याच्यामध्ये होत असते. आणि दररोजच्या व्यवहारामध्ये वेगवेगळी जी काही आपली घरामध्ये जे साहित्य आहेत, विद्युत अप्लायन्सेस आपण म्हणतो, म्हणजे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस, ते घरातले जे विद्युत साहित्य जे आहे त्याचा आपण कशा पद्धतीचा वापर करतो, त्याच्या पाठीमागचं तत्व काय, ते जे तत्व आहे ते तत्वाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये. तर आपण सुरुवात करूया. तर आजच्या तासाला जे आपल्याला पाहायचे मुद्दे ते आहेत विद्युत परिपथात ऊर्जेचे स्थानांतरण. विद्युत परिपथ. आता विद्युत परिपथ म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण मागच्या इयत्तेमध्ये पाहिलेलं होतं की विद्युत परिपथ हे अशा पद्धतीची मांडणी असते की ज्याच्यामध्ये एक विद्युत घट असतो, एक विद्युत घट असतो, त्याच्यानंतर एक विद्युत साहित्य असतं, विद्युत साहित्य, आणि त्या साहित्याला आपण विद्युत घटाद्वारे ऊर्जा पुरविली जाते. आणि एक कळ असते, म्हणजे स्विच म्हणतो आपण इंग्रजीतून, चालू आणि बंद करून आपण विद्युत धारा प्रवाहित, खंडित विद्युत धारा जी आहे ते खंडित किंवा चालू बंद जी आहे ही प्रक्रिया जी आहे ती आपण करत असतो. त्याच्यामध्ये अजून विद्युत धारा मोजण्यासाठी त्याच्यामध्ये अॅमीटर असतो, त्याच्याबरोबर विद्युत विभवांतर मोजण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये व्होल्टमीटर जोडायचा आहे. तर अशा पद्धतीचं साहित्य म्हणजेच थोडक्यामध्ये विद्युत परिपथ. तर विद्युत परिपथामध्ये विद्युत परिपथात ऊर्जेचे स्थानांतरण कसे होते, ऊर्जा कशी स्थानांतरित केली जाते, काय आहे कारण बाबा की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळेस ऊर्जा स्थानांतरित होते त्यावेळेस कोणतं बल असतं त्याच्यामध्ये, किंवा कशामुळं हे इथून तिकडं नेतं, म्हणजे हे जे आहे त्याच्या पाठीमागं जो काही करता करिता जो आहे त्याच्या पाठीमागचा तो कोण आहे ते आपल्याला याच्यामध्ये बघायचंय. पुस्तकामध्ये काही मुद्दे त्यांनी दिलेले आहेत, पुस्तकातल्या मुद्द्यांचा आधार घेऊन आपण पहिल्यांदा बोलूया. तर त्यांनी दिले बघा, एखादा पदार्थ किंवा एखादा धातू मुद्दाम शब्द वापरत नाही, एखादा पदार्थ म्हणजे ते लाकूड असेल, प्लास्टिक असेल, रबर असेल, काच असेल, कापूस असेल, किंवा लोखंड असेल, तांबे असेल, जस्त असेल, हा जो पदार्थ आहे, जो तुम्हाला दिलेला जो घटक आहे तो विद्युत वाहक आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं तुम्हाला पाहिलं, मागच्या इयत्तेमध्ये आपण पाहिलंय कसं करायचं काय. तर जिथं आपण कळ जोडतो तिथं त्या कळच्या ऐवजी आपण काय करायचं, हे पदार्थाचं जर समजा आपण तिथं जर आपण मांडला तर कशा पद्धतीने विद्युत प्रवाह जो आहे तो चालू होतो किंवा बंद होतो याच्यावरून विद्युत वाहक आहे किंवा नाही हे आपण ओळखत होतो. त्याच्यानंतर अजून एक त्यांनी मुद्दा मांडलेला आहे त्याच्यामध्ये की समजा एखादी लोखंडी वस्तू आहे, जमिनीवरती पडली, जमिनीवर पडलेली लोखंडी सळी आहे, बरोबर आहे, ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लोखंड हा विद्युत धारेचा सुवाहक आहे, त्याच्यातून विद्युत धारा वाहू शकते. मग आपला ग्रह असा होतो की जर समजा इथं जमिनीवर पडलेली वस्तू देखील आहे आणि त्याला जर आपण स्पर्श केला तर त्याच्यातून विद्युत धारा वाहते का, तर असं कधी घडतं का बघा. ती जर आपण वरती उचलली ना अशी धरली तर त्याच्यातून आपल्याला शॉक बसतो का, इलेक्ट्रिकल शॉक बसतो का, नाही बसत. का बसत नाही, आता विद्युत धारा तर वाहते, त्याच्यातून वाहू शकते, बरोबर आहे, त्याची ती क्षमता आहे, पण तरी देखील आपल्याला शॉक बसत नाही. शॉक न बसण्याच्या पाठीमागचं कारण काय ते बघायचं. म्हणजे शॉक कधी बसतो, जर ती विद्युत परिपथामध्ये असेल, जर त्याची जी मांडणी आहे, जोडणी जी आहे, कमी आणि जास्त विभव असलेला जो विद्युत घट आहे तो जर तिथं जोडला तरच विद्युत परिपथ पूर्ण होऊन आपल्याला शॉक बसेल, अन्यथा बसणार नाही. नुसती जर तांब्याची तार, लोखंडाची तार जर आपण हातात धरली, तर अल्युमिनियमची तार हातात धरली, तर मला वाटत नाही आपण शॉक बसणार नाही, शॉक बसेल त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीनं आपल्याला तो एक मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी दिले की स्थितिक विद्युत एबोनेटची कांडी, त्याच्यानंतर काचेची दांडी, त्याच्यानंतर रेशीम वस्त्र, हे सगळं आपल्याला पाहिलेलं होतं. लोकरी सारखं उनी वस्त्र, हे आपण पाहिलेलं होतं की काही पदार्थांचं स्थानांतरण घडतं, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं वहन होतं इकडनं तिकडं, आणि इलेक्ट्रॉनची संख्या वाढली की तुम्हाला माहिती ऋण प्रभार वाढतो. इलेक्ट्रॉन तिकडे गेले म्हणजे इकडला धन प्रभार आहे तसंच होता, पण ऋण प्रभार कमी झाला म्हणजे धन प्रभारित वस्तू झाली. आणि अशा प्रकारे स्थितीत विद्युतची जे काही
जी मांडणी आहे, त्याचं जी माहिती जी आहे ते आपण मागच्या इयत्तेमध्ये स्थिती पाहिलेली होती. आता त्यांनी अजून एक चित्र दिले बघा, पान नंबर 47 वरती एक चित्र दिले, त्याच्यामध्ये घरातले वेगवेगळे साहित्य, एक टीव्ही चालू आहे, बरोबर आहे. आता टीव्ही चालू आहे म्हणजे विद्युत ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये होतं? पहिलं म्हणजे आपल्याला ते दिसतंय म्हणजे प्रकाश आहे, म्हणजे प्रकाश ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर होतं. त्याच्यानंतर ध्वनी, आपल्याला ऐकू येतोय, कॉमेंट्री, गाणं वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे तिचे ध्वनीमध्ये रूपांतर होतं, बरोबर. ध्वनीमध्ये रूपांतर होत आहे, प्रकाशामध्ये होत आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की बल्ब चालू आहे. आता बल्ब चालू आहे म्हणजे विद्युत ऊर्जेचं रूपांतर परत प्रकाश ऊर्जेमध्ये होतं. काही काही वेळेस जर आपला फिलामेंटचा बल्ब असेल, आपला जुना पारंपरिक 40-50 फूटचा बल्ब असतो बघा, तांबूस रंगाचा, तर तो जो आहे तर आपल्या त्याच्यामुळे आपल्याला उष्णता पण मिळते आपल्याला. त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये फ्रीज असतो, हिटर असतं, गिझर असतं. गिझर हिटरचा उपयोग तुम्हाला माहिती आहे, इस्त्री आहे. विद्युत ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये केलं जातं. त्याच्यामध्ये उष्णता जी आहे ती स्थानांतरित होते, बाहेर पडली जाते. तर अशा पद्धतीने अजून पुष्कळ असे घरामध्ये साहित्य असतात की त्यांचा वापर आपल्याला, आता पंखा आहे, पंखामध्ये काय करतो, विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये करतो, बरोबर आहे. किंवा आपल्याला आपण एअर कंडिशनर वापरतो, एसी वापरतो, त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहतो विद्युत ऊर्जेचं रूपांतर आपल्याला तापमान बदलण्यासाठी, आपल्याला तापमान जे आहे ते बदलण्यासाठी आपल्याला त्याचा वापर करायचा असतो. तर अशा पद्धतीचं विद्युत, आता हे कधी घडतं, विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचं स्थानांतरण झालं तर, ऊर्जा स्थानांतरित झाली तर, आणि ऊर्जेचं स्थानांतरण करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या बाबीची गरज असते आणि काय कारणीभूत आहे की ऊर्जेचं स्थानांतरण होतं. ऊर्जेचं स्थानांतरण होण्याच्या पाठीमागे काहीतरी स्रोत आहे की असं बळणीच एखाद्याला आपण काम सांगतो, ते काम करतं का एखादी व्यक्ती नाही काम करत, पण आपण त्याला काही पैसे दिले, त्याच्याबद्दलचा मोबदला दिला तर मात्र ते काम होऊ शकतं. नुसतं सांगितलं तर काम होऊ शकत नाही, बरोबर. तर आपल्याला ऊर्जेचं स्थानांतरण जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचंय. त्याचबरोबर आता त्याच्यासाठी आपण काय केलं बघा, ही एक आकृती आहे. या आकृतीमध्ये आपण काय केलं बघा, हे एक विद्युत परिपथ आहे. विद्युत परिपथामध्ये असणारे 4 महत्वाचे घटक कोणते, म्हणजे तो म्हणजे पहिल्यांदा आपण काय केलेलं, एक स्रोत आहे, हा स्रोत आहे, बरोबर. हा स्रोत आहे आणि त्या स्रोताचं धन टोक इथं आहे, म्हणजे जास्त विभव असलेलं, आणि हे आहे ते ऋण टोक आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपण काय केले, एक कळ, याला आपण कळ म्हणतो, त्याला इंग्रजीमध्ये की म्हणतो किंवा बटन म्हणतो, म्हणजे विद्युतधारा खंडित करणे किंवा प्रवाहित करणे याचा वापर, हे करण्यासाठी या गोष्टीचा वापर करतो. आता याच्यामध्ये आपण एक रोध जोडलाय, हा रोध आहे, हा रोध आहे. रोधचा वापर काय होणार आहे त्याच्यामध्ये, रोध काय करणार आहे की विद्युत धारेचं रूपांतर औष्णिक ऊर्जेमध्ये करण्यासाठी रोध असेल. रोध जर नसेल तर औष्णिक ऊर्जेमध्ये रूपांतर होत नाही, तर रोध इथं वापरायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, अशीच विद्युत धारा जी आहे ती अशी वाहणार आहे, तुम्हाला इथं बाणाच्या दिशेने दाखवले. त्याच्यानंतर आपल्याला त्या विद्युत परिपथामध्ये असणारी विद्युत धारा किती आहे याचं मोजमाप करण्यासाठी आपल्याला हा अॅमीटर आहे, हा जो आहे तो अॅमीटर आहे, बरोबर आहे. अॅमीटरचं काम काय, विद्युत धारा जी आहे एकसर मांडणीमध्ये विद्युत परिपथामध्ये वाहणारी जी काही विद्युत धारा जी असेल ते मोजण्याचं काम जे आहे ते आपल्याला मिली अॅमीटरच्या सहाय्याने करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला व्होल्ट मीटर आहे, हा जो आहे तो व्होल्ट मीटर आहे. आणि व्होल्ट मीटरचा वापर कशासाठी करतो तुम्हाला माहिती आहे, एखाद्या कॉम्पोनंट किंवा एखादा इलेक्ट्रिकल जो काही आपण घटक वापरला आहे त्याच्यामध्ये विद्युत विभव किती आहे, विद्युत विभव किती आहे त्याच्यामध्ये, आणि तो किती विद्युत विभव तिथं वापरला गेला, कार्य किती घडलं गेलं ते मोजमाप करण्यासाठी आपल्याला व्होल्टेज किती आहे थोडक्यामध्ये तर त्याची नोंद घेण्यासाठी आपल्याला इथं व्होल्टमीटर वापरला. तर अशा पद्धतीचे विद्युत परिपथ आहे. 4 घटक महत्वाचे, म्हणजे एक स्रोत आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर एक रोध आहे, एक व्होल्टमीटर आहे आणि एक अॅमीटर आहे, आणि 5वा जो घटक आहे तो म्हणजे चालू आणि बंद करण्यासाठी, बंद करणे आणि चालू करणे, चालू ठेवलं किंवा बंद ठेवलं तर विद्युत धारा कशा प्रवाही खंडित होते आणि चालू प्रवाहित होते हे आपल्याला पाहायचं आहे. आता होतं काय माहितीये का, विद्युत प्रभार जो आहे, आता आपल्याला महत्वाचे घटक आपल्याला काय पाहायचे तिथं, तर आपल्याला इथं पाहायचं क्यू एवढा विद्युत प्रभार आहे, हा विद्युत प्रभार आहे, हा जो आहे तो विद्युत प्रभार आहे, क्यू एवढा विद्युत प्रभार आपल्याला काय करायचंय, ह्या विद्युत परिपथातून संक्रमित करायचंय, पाठवायचंय, एकडून बी कडे पाठवायचंय. क्यू एवढा विद्युत प्रभार आपल्याला पाठवायचंय, आणि ते पाठवण्यासाठी आणि ते करत असताना त्याच्यामध्ये असणारी विद्युत धारा जी आहे ती आय आहे. त्या विद्युत परिपथामध्ये वाहणारी जी विद्युत धारा जी आहे ती आय आहे,
आणि टी एवढ्या कालावधीसाठी ती विद्युतधारा, टी या कालावधीसाठी आपल्याला ती विद्युतधारा जी आहे ती प्रवाहित करायची. आता तुम्हाला माहितीये की इथून इथपर्यंत हा जो डोंगर चढायचा आपल्याला, हा जो रोध आहे त्याला त्याच्यावरून आपल्याला विद्युत प्रवाह जो आहे, तो विद्युत प्रभार जो आहे तो संक्रमित करायचा आहे, तो प्रभार पोहोचवायचा आहे. पोहोचवण्यासाठी आपल्याला काहीतरी ऊर्जा खर्च करावी लागेल. आपल्याला माहिती की आपण सोलापूरला जर जायचं असेल आपल्या गाडीनं वाहनानं, तर आपण काय करतो, टोल देतो आणि टोल दिल्यानंतर आपली गाडी पुढं त्यांनी मुभा देतात की तुमची गाडी तुम्ही पुढे नेऊ शकता. तर आपल्याला काय करायचं, इथं काहीतरी कार्य करावं लागतं. तर ते जे कार्य आहे त्याची जी किंमत आहे पुस्तकामध्ये दिली ती आपण बघूया. पुस्तकामध्ये त्यांनी दिले बघा की कार्य आपल्याला करावं लागणार आहे. त्या कार्याची जी किंमत आहे, त्या कार्याची जी किंमत असेल, जे कार्य घडतं त्याच्यामध्ये, त्या कार्याची जी किंमत आहे ती आहे पी ए बी गुणिले, थोडक्यामध्ये व्ही ए बी गुणिले आय, क्यू, पी ए बी गुणिले क्यू. क्यू एवढा विद्युत प्रभार ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी न्यायचं जर झाला तर आपल्याला व्हीएबी म्हणजेच काय, ए आणि बी मधलं जे विभवांतर आहे त्याची नोंद आपल्याला घ्यायची, ते किती आहे ते, आणि त्याच्यामध्ये त्याचबरोबर क्यू एवढा विद्युत प्रभार जो आहे तो पुढे न्यायचा. आता हे कार्य जे घडलं तर ते कार्य कशामुळे, कार्य घडण्याच्या पाठीमागचा उद्देश काय, की त्याच्या पाठीमागची ऊर्जा कोणी त्याला दिली, ऊर्जेत कोणी दिली, तर ऊर्जा दिली या स्रोताने दिली. हा स्रोत काय करतो, एवढं कार्य करण्यासाठी आपल्याला ऊर्जा प्रोत्साहित करणारे देणार आहे. तर आता ही कार्य घडण्यासाठी आपल्याला, तुम्हाला माहितीये की एवढी जी ऊर्जा जी आहे ती त्यांनी दिलेली आहे, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचंय, त्यांनी सांगितल्याप्रमाणे की आता हे जे कार्य आहे ते कार्य घडत असताना ऊर्जा दिली जाते, आणि मग ते दिलेली ऊर्जा ह्या रोधाला कशा मार्फत दिली जाते, तर हा जो प्रभार आहे त्याच्या मार्फत, हा जो प्रभार आहे तो प्रभार ह्या रोधाला ऊर्जा पुरवतो. प्रभार जो आहे तो याला ऊर्जा पुरवतो ते कार्य करण्यासाठी, बरोबर आहे. कार्य आणि ऊर्जा हे समान भौतिक राशी आहेत, म्हणजे जेवढं कार्य झालं तेवढी ऊर्जा, किंवा जेवढी ऊर्जा झाली तेवढंच कार्य झाले. तर अशा पद्धतीने ही जी ऊर्जा जी आहे, ऊर्जा हा स्रोत आरला म्हणजे रोधाला क्यू एवढ्या प्रभाराने पुरवलं जातं. आता इथं होतं काय माहितीये का, आता त्यांनी पुस्तकात सांगितलं मुद्दा की ती जी ऊर्जा जी पुरवली जाते रोधाला जी ऊर्जा पुरवली जाते, त्या ऊर्जेचं काय घडतं नक्की, तर त्या ऊर्जेचं होतं काय माहितीये का, ती जी ऊर्जा स्रोताकडनं पुरवली जाते त्याचं ऊर्जेचं स्थानांतरण होतं. ते कशामध्ये स्थानांतर होतं, तर उष्णतेमध्ये, औष्णिक ऊर्जेमध्ये स्थानांतरित होते. म्हणजे विद्युत ऊर्जेचं रूपांतर औष्णिक ऊर्जेमध्ये त्याच्यामध्ये स्थानांतरित होतं, आणि उष्मा जी आहे त्याच्यामध्ये बाहेर त्याच्यामध्ये पडतं. आता आपल्याला पाहायचंय की विद्युत शक्ती, आता आपल्याला काय पाहायचं, तर विद्युत शक्ती. आता विद्युत शक्ती म्हणजे काय, विद्युत शक्ती त्यालाच इंग्रजीमध्ये आपण पॉवर म्हणतो ती. आणि ते म्हणजे काय, त्याचं त्यांनी हे दिले बघा की त्याचं सूत्र त्यांनी दिलेलं आहे. आता त्या सूत्रामध्ये त्यांनी काय सांगितलंय, त्यांनी असं सांगितलंय की ऊर्जा भागिले काळ, थोडक्यात लागलेला काळ. आता ऊर्जा किती होती, तर ऊर्जा आपण पाहिलं, ऊर्जा म्हणजेच कार्य झालेलं जे आहे, आता आपण बोललो ऊर्जा आणि कार्य सारखंच आहे, ते किती, व्ही ए बी गुणिले क्यू भागिले कालावधी किती होता आपण पाहिलं, किती कालावधीसाठी विद्युत प्रवाहित केली होती आपण, तर त्याच्यामध्ये ती टी होती, बरोबर. तर आता आपल्याला काय करायचं बघा, तर पी बरोबर पी ए बी क्यू भागिले टी, पण क्यू भागिले टी म्हणजे काय, पण क्यू भागिले टी बरोबर आय, क्यू भागिले टी बरोबर त्यांनी सांगितलं आय, म्हणजे एकक कालावधी वाहणारा जो प्रभार आहे त्याला आपण विद्युतधारा असं संबोधतो. तर आपण ती किंमत त्याच्यामध्ये टाकूया, म्हणजे टी बरोबर काय होणार आहे, टी बरोबर व्ही ए बी गुणिले आय, व्ही ए बी गुणिले आय, असं ते सूत्र तयार होईल.
माझ्या मते लक्षात आलं असेल तुम्हाला की टी एवढ्या टी जो कालावधी जो आहे विद्युत शक्ती मोजायची आपल्याला. शक्ती मोजण्यासाठी होतं काय माहितीये का, एकक कालावधीमध्ये झालेले जे कार्य जे आहे किंवा ऊर्जा जी आहे त्याला आपण शक्ती मोजतो. बरोबर आहे. शक्ती म्हणजे कार्य करण्याचा दर. कार्य करण्याचा दर. तर आपल्याला कार्य करण्याचा दर म्हणजे कार्य म्हणजे एवढं कार्य आणि त्याचा दर एवढा आहे म्हणजे टी या कालावधीमध्ये. बरोबर आहे. तर आपल्याला क्यू भागिले टी म्हणजे आपण पाहिलं की विद्युत धारा, की विद्युत प्रभार एकक कालावधी वाहणारी विद्युत धारा म्हणजेच थोडक्यामध्ये विद्युत धारा. एकक कालावधी वाहणारा विद्युत प्रभार म्हणजेच विद्युत धारा. विद्युत प्रभार वेगळा, विद्युत धारा वेगळी, विद्युत विभव वेगळा. बरोबर. तर आता आपल्याला VAB गुणिले R. पण ओमचा नियम तुम्हाला माहिती आहे. ओमचा नियम काय सांगतो बघा. ओमचा नियम सांगतो V बरोबर IR. तुम्हाला आठवत असेल तर V बरोबर IR हा ओमचा नियम सांगतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय बघा, की आपल्याला ती त्याच्यामध्ये किंमत ठेवायची. टी बरोबर VAB गुणिले I. पण V ची किंमत किती आहे, IR. इथं टी आपलं राहिलेलं होतं. ते एक मुद्दा त्याच्यामध्ये राहिलाय, तो आपण बघूया. तर पी ची किंमत आपण काढली. बरोबर. पी ची किंमत आपण काढली. पी ची किंमत किती आली, VAB. आता मागाच्या याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की आपल्याला तो कार्य करण्याचा दर आपण तो लिहायचा होता, तो आपण लिहूया. तो पी आपण काढलेलं होतं. बरोबर आहे. पी आपण काढलाय आणि पी काढल्यानंतर आपल्याला काय करायचं बघा. पी आपण काढलेलं होतं, त्यांनी दिलेलं. बरोबर आहे. पी बरोबर VABI इथपर्यंत आपण आलेलो होतो. बरोबर आहे. VABI. आता ही जी आहे, ही जी ऊर्जा जी आहे, ऊर्जेचं रूपांतर, ती जी ऊर्जा आपण मोजणार आहोत, ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये होतं, औष्णिक ऊर्जा. हे विद्युत ऊर्जेचं रूपांतर औष्णिक ऊर्जा. बरोबर आहे. विद्युत ऊर्जेचं रूपांतर औष्णिक ऊर्जेमध्ये होतं आणि तेच म्हणजेच H बरोबर त्यांनी सांगितलं PT. H बरोबर PT. आता P म्हणजे काय आपण पाहिलं, ते किती आहे, VAB गुणिले I गुणिले T. बरोबर. आता आपण मगाशी आपण पाहिलं होतं की H बरोबर VAB. आता आपल्याला इथं काय करायचंय, आता ओहमचा नियम वापरायचा याच्यामध्ये. आता ओहमचा नियम वापरायचा. V बरोबर IR. ओहमचा नियम इथं आपल्याला वापरायचा आणि तो वापरल्यानंतर काय होणार आहे बघा. P च्या ठिकाणी IR टाकायचा. IR गुणिले I आणि परत T. आता तुम्ही म्हणता इथं तुम्ही सर इथं V लिहिले, इथं VAB लिहिले, ते विभवांतरच आहे. AB म्हणजे A आणि B च्या दरम्यानचं, आणि इथं आपल्याला तेच मोजायचं, तेच घटक आहे VABच आहे. बरोबर आहे. तर I गुणिले I चा वर्ग गुणिले R गुणिले T. H बरोबर I वर्ग RT. आणि ह्यालाच आपण म्हणतो जूलचा उष्णता विषयक नियम. ह्याला आपण काय म्हणतो, जूलचा उष्णता विषयक नियम. आता याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तयार होणारी त्या कुंडल, ते जे आपण वापरलेला रोध होता त्याच्यातून वाहणारी विद्युत धारा जी आहे, विद्युत धारा कधी वाढते आणि कधी कमी होते आपण बघूया. जर त्याच्यातली विद्युत धारा जर वाढवली तर उष्मा जो आहे त्या रोधामधली उष्णता जी आहे ती वाढते. म्हणजे करंट वाढवला, विद्युत धारा वाढवली की उष्मा वाढणार आहे. रोध वाढवला, रोधाचं मूल्य जर वाढवलं, अडथळा मोठा केला तर त्रास जास्त होणार आहे. म्हणजे रोध जो आहे तो किती ओहमचा जो आहे तो जर वाढवला तर त्याच्यावरती परिणाम होणार आहे. आणि त्याच्यानंतर टी म्हणजे कालावधी, 5 मिनिटासाठी लागणारा कालावधी विद्युत धारा, आणि हे सगळे जर केलं आणि 5च्या ऐवजी जर 10 मिनिटं आपण विद्युत धारा जाऊ दिली, हेच सगळ्या गोष्टी असताना, तर कालावधी वाढवल्यानंतर सुद्धा उष्मा वाढतो. त्याच्यामुळे हा जो परिणाम आहे तो पण आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. तर हा जो आहे तो जूलचा उष्णता विषयक नियम जो आहे तो आपण त्याच्यामध्ये पाहिलाय. आता आपल्याला बघायचं काय माहितीये का, विद्युत शक्तीचं एकक. हा एक मुद्दा त्यांनी दिलाय, विद्युत शक्तीचं एकक.
विद्युत शक्ती जी आहे त्याचं एकक काय. आता विद्युत शक्ती म्हणजे काय आपण पाहिलं होतं, पॉवर, बरोबर. आणि पॉवर म्हणजेच काय, PAB गुणिले I हे आपण पाहिलेलं होतं, PAB गुणिले I, बरोबर. आता V कसं मोजतो आपण, व्होल्ट, 1 व्होल्ट गुणिले 1 अँपिअर, बरोबर. 1 व्होल्ट गुणिले 1 अँपिअर. आता त्यांनी दिले बघा, 1 व्होल्ट गुणिले 1 अँपिअर म्हणजेच 1 जूल छेद 1 कुलॉम गुणिले 1 कुलॉम छेद 1 सेकंद. आता त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देतो. 1 व्होल्ट झालेलं कार्य एवढ्या विद्युत प्रभार जो आहे, या एकक प्रभारासाठी झालेलं कार्य किती आहे, एकक प्रभारासाठी झालेलं कार्य किती आहे ते म्हणजेच त्याचं विभवांतर. आणि विद्युतधारा राहिला प्रश्न आहे, म्हणजे विद्युतधारा. विद्युतधारा म्हणजे काय, एकक कालावधीमध्ये वाहणारा विद्युत प्रभार, एकक कालावधीमध्ये वाहणारा विद्युत प्रभार म्हणजेच थोडक्यात विद्युतधारा. तर 1 कुलम अंशाचे आणि छेदाचे गेले, शिल्लक काय राहिले त्याच्यामध्ये, शिल्लक राहिलेली जी बाब आहे, घटक आहे तो म्हणजे काय, P बरोबर 1 जूल भागिले 1 सेकंद, म्हणजे 1 जूल प्रति सेकंद. आणि जूल प्रति सेकंद म्हणजेच वॅट. जेम्स वॅट नावाचा जो शास्त्रज्ञ होता, वाफ्याचं इंजिन शोधून काढलेलं होतं. शक्ती जी काही विद्युत शक्ती जी आहे आणि ती शक्ती वाफेमध्ये शक्ती असते ही शोधून काढलेलं होतं. जुन्या काळी आपण 3री 4थीला एक प्रकरण होतं वाफेची शक्ती म्हणून, तर त्याच्यामध्ये पण हा भाग होता. तर जूल प्रति सेकंद म्हणजेच वॅट आपल्याला संबोधायचं, म्हणजे पॉवर म्हणजे विद्युत शक्तीचं जे एकक आहे ते 1 वॅट त्याच्यामध्ये असेल. तर अशा पद्धतीचं विद्युत स्थानांतरण जे आहे ते त्याच्यामध्ये घडतं. आता आपल्याला 2 मुद्दे पाहायचे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे विद्युतधारेचे औष्णिक परिणाम, विद्युतधारेचे औष्णिक परिणाम. आता विद्युतधारेच्या औष्णिक परिणामामध्ये काय पाहायचं बघा आपल्याला. तुम्हाला माहिती की घरामध्ये आपण वेगवेगळी विद्युत उपकरणं वापरतो, बल्ब वापरतो, बल्ब प्रकाशित होतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर पाणी तापवण्यासाठी गिझर हिटर वापरतो, त्यालाच वॉटर बॉयलर म्हणतो आपण इंग्रजीतून. पाणी तापवण्यासाठी वॉटर बॉयलर, बरोबर आहे, पाणी गरम करण्यासाठी. त्याचा विजेवर चालणारी शेगडी एक असते, विजेवर चालणारी शेगडी आहे, विद्युत इस्त्री आहे, पाणी गरम करण्यासाठीच साहित्य आहे हे करण्यासाठीच, त्याचबरोबर विजेचा बल्ब आहे. तर आता याच्यामध्ये जे काही विद्युत शेगडी वापरतात, विद्युत शेगडी, त्याचबरोबर विद्युत बॉयलर आणि विद्युत बल्ब, हे 3 घटक वापरतात. पहिल्या 2 घटकांसाठी जो घटक असतो तो आहे नायक्रोम. कुंडल म्हणून आपण जो काही वापरतो रोध, हा जो आहे हा रोध आहे किंवा कुंडल म्हणतो आपण त्याला, कुंडल म्हणतो. हा जो रोध आहे तो नायक्रोमचा असतो. नायक्रोम म्हणजे काय, निकेल आणि क्रोमियम, निकेल आणि क्रोमियमचं संमिश्र आहे. हे जे आहे ते संमिश्र आहे, या दोन्हींचं संमिश्र आहे. निकेल आणि क्रोमियमचं संमिश्र पासून हा नायक्रोम जो आहे तो असतो. तो कुंडल म्हणून जो आहे त्याच्यामध्ये वापरणारा जो कुंतल आहे, कुंतल, तर तो विद्युत शेगडीमध्ये आणि विद्युत बॉयलरमध्ये किंवा इस्त्रीमध्ये सुद्धा आपण हा नायक्रोम जे आहे तो वापरत असतो. आता बल्ब मध्ये काय वापरतो, तर बल्ब मध्ये वापरतो टंगस्टन. आणि टंगस्टन हा जो आहे तो विद्युत धारा त्यातून ज्यावेळेस वाहते त्यावेळेस त्याचं तापमान इतकं प्रचंड वाढतं, ते 3400 डिग्री पर्यंत वाढतं. 3400 डिग्री पर्यंत वाढतं, तरी तो वितळत नाही. त्याचा वितरणांक जो आहे तो जास्त आहे, म्हणून तर तो त्याच्यासाठी वापरतात. म्हणजे प्रचंड विद्युत धारा जी आहे ती त्याच्यातून वाहिली जाते आणि विद्युत धारा वाहिल्यामुळं त्याचं औष्णिक ऊर्जेमध्ये रूपांतर होतं आणि आपल्याला जो प्रकाश आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे की त्याच्यामधलाच विद्युतधारेच्या औष्णिक परिणामामध्ये आपल्याला पाहायचं की कधी कधी आपल्याला पाहायला मिळते की लघुपरिपथ हा शब्द तुम्ही कधी ऐकला असेल बघा.
लघु परिपथ, त्याला शॉर्ट सर्किट म्हणतो आपण. शॉर्ट सर्किट, शॉर्ट सर्किट, शॉर्ट सर्किट म्हणजे सर्किट शॉर्ट होणं. तारांचे प्रकार 3 आहेत. 1, 2 आणि 3. आता याच्यामध्ये त्यांनी नावं दिलीत बघा. एक म्हणजे वीजयुक्त तार, त्याला लाईव्ह तार म्हणतो आपण त्याला. वीजयुक्त तार, ही वीजयुक्त तार आहे. ए नावाची जी तार आहे ही वीजयुक्त तार आहे. ही वीजयुक्त तार, त्याला फेज वायर म्हणतो किंवा लाईव्ह वायर म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर ही दुसरी जी आहे त्याला तटस्थ म्हणतो. तटस्थ तार. आणि त्याच्यानंतर तिसरी जी आहे त्याला आपण अर्थिंगची म्हणतो, त्याला भूसंपर्क म्हणतो आपण त्याला. थोडक्यात त्याला काय म्हणतो? भूसंपर्क. भूसंपर्क तार, बरोबर आहे. तर 3 तार असतात, ए आणि बी. याच्यामध्ये जे विभवांतर असते ते 220 व्होल्टचं असतं. ही वीजयुक्त तार, त्यालाच फेजची वायर असं म्हणतो. तटस्थ म्हणजे त्याच्यामध्ये निगेटिव्ह, हे धन टोक. थोडक्यात हे धन टोक, हे ऋण टोक. आणि हे जे आहे, हे जे पॉवर पॉइंट असतात त्यांना जे साहित्य असतं आपण वापरलेलं, इस्त्री, हीटर, गिझर वगैरे, फ्रीज, त्याच्यातून एक टोक जे आहे ते जमिनीत सोडण्यासाठी भूसंपर्कित केलेली असते. तर हे जे 2 टोक जे आहेत, जर समजायचं कोटिंग निघालं, प्लास्टिकचं कोटिंग, आणि एकमेकांच्या संपर्कात आले तर होतं काय? प्रचंड विद्युत धारा वाहते. आणि प्रचंड विद्युत धारा वाहिल्यामुळे लघुपथन म्हणजे ते एकत्र झाले. थोडक्यात धन आणि ऋण टोक एकत्र झाले. प्रचंड विद्युत धारा वाहते. आणि विद्युत धारा ज्यावेळेस वाहतो, प्रचंड प्रमाणात विद्युत धारा वाहते, त्यावेळेस उष्णता निर्माण होते. जास्त विद्युत धारा वाहिली की विद्युत उष्णतेत त्याचं रूपांतरण होतं. आणि विद्युत धारा उष्णता वाढली की होतं काय? त्याच्या संपर्कामध्ये जर समजा ज्वलनशील पदार्थ असतील, कापड असेल, प्लास्टिक असेल, अजून कुठले कापूस वगैरे काही असू द्या, हे पेट घेतात. आणि पेट घेतल्यामध्ये दुकानामध्ये किंवा आपण सिनेमामध्ये, सिनेमा थिएटरमध्ये किंवा घरामध्ये अशा पद्धतीची लागलेली आग जी आहे त्याचे उदाहरण आपण पाहतो. त्यालाच आपण लघु परिपथ असं म्हणतो. दुसरं आपल्याला बघायचंय, तर त्याला त्यांनी नाव दिले बघा. त्यांनी नाव दिलं त्याच्यामध्ये, तो आहे अतिभार. हा शेवटचा मुद्दा आपल्याला बघायचा याच्यामध्ये, अतिभार. आता अतिभार म्हणजे काय? वाक्यातच त्यांनी दिले. त्याला आपण इंग्रजीमध्ये ओव्हरलोडिंग म्हणतो. मुद्दाम इंग्रजी शब्द का वापरतो? कारण का ह्या शब्दाशी तुम्ही फॅमिलीर असतात, तुम्हाला परिचित असतात. शॉर्ट सर्किट लगेच कळतं. तर आपल्याला लघु परिपथ म्हणजे काय कळणार नाही. ओव्हरलोडिंग म्हणजे काय? उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण पाहतो संध्याकाळच्या टायमाला एसी चालू, फॅन चालू, कूलर चालू, टीव्ही चालू, कॉम्प्युटर चालू, सगळ्याच गोष्टी चालू असतात. एअर कंडिशनर चालू. एकाच टायमाला प्रचंड मागणी जी आहे ती आपण आपल्या एमएससीबीच्या तारेतून मागवत असतो. अशा पद्धतीने प्रत्येक जण मागवत असतो. आणि प्रचंड विद्युत धारेची जी डिमांड आहे, आपली मागणी, ती जर पूर्ण करणारा तिथला ट्रान्सफॉर्मर जो आहे, ट्रान्सफॉर्मर, तो जर तेवढी डिमांड पूर्ण करत नसेल तर होतं काय माहितीये का? होतं काय की त्याच्यामध्ये तो जो फ्यूज असतो, आता तो फ्यूज एक वायर आपल्याला सांगायची राहील. फ्यूज तार. फ्यूज तार ही अशी तार असते संमिश्र की फ्यूज तार मधूनच लाईव्ह वायर जी आहे, म्हणजे ती जी धन टोक जे आहे ते त्यातनं येत असते थोडक्यामध्ये. आणि विद्युत धारा ज्यावेळेस वाहते, जास्त विद्युत धारा झाली की ही तार वितळते. का? तर जास्त गरम होते ते तार आणि फ्यूज तार लगेच विरघळते, म्हणजे वितळते थोडक्यामध्ये. जास्त प्रमाणामध्ये विद्युत धारा वाहिली की गरम होते, गरम झाली की वितळते. इथं देखील असंच घडतं. अतिभाराच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच घडतं की जास्त प्रमाणामध्ये विद्युत धारा जर वाहिली तर फ्यूज तार जे आहे ते लगेच वितळते. काही छोट्या एमसीबी म्हणून हा एक प्रकार आहे, तुम्हाला माहिती आहे का? रूम पुरता, एका बिल्डिंग पुरता, एखाद्या ब्लॉक पुरता एक असा एक छोटा खटका असतो. तो ऑटोमॅटिक खटका वर खाली होतो किंवा पडतो किंवा तो फ्यूज जळतो, म्हणजे तुटतो. आणि विद्युत प्रवाह जो आहे तो खंडित केला जातो की जेणेकरून कुठल्या प्रकारचं आपल्या विद्युत घटकांचं नुकसान त्याच्यामध्ये होऊ नये. तर अशा पद्धतीने विद्युत अतिभार, त्याच्यानंतर विद्युत परिपथ, त्याच्यानंतर विद्युत धारेचे औष्णिक परिणाम हे आपण पाहिले. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कशा स्वरूपामध्ये ह्या घडतात गोष्टी
हे पण आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. स्थानांतरण कसं घडतं, विद्युत परिपथाचं जे स्थानांतरण जे आहे ते आपल्याला कशा पद्धतीने घडतं हे पण आपण पाहिलेलं आहे. तर आपण इथंच थांबूया. आपण याच्या पुढचा जो भाग आहे आपण पुढच्या तासाला घेऊया.